नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, 14 मार्चची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. आज रोजीच्या जेवढ्या काही आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. लाडक्या बहिणींनो, अतिशय मोठी अपडेट, अतिशय दमदार अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे. पाहू शकता बघा, 2100 रुपये मोठी घोषणा, 2100 रुपयांच्या संदर्भात मोठी घोषणा झालेली आहे. 2100 रुपये तुम्हाला पाहिजेत ना, तर त्या 2100 रुपयांच्या संदर्भात मोठी घोषणा या ठिकाणी सरकारकडून झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. सगळं काही तुम्हाला समजून सांगतो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि सगळी काही माहिती तुम्हाला अतिशय सोप्या आणि आपल्या गावरानी भाषेत सांगितली जात असते. तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत आणि गावरानी भाषेत सांगत असतो. त्यामुळे सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. पाहू शकता बघा, 2100 रुपयांच्या संदर्भात मोठी घोषणा झालेली आहे. काय घोषणा आहे ती आपण पाहणार आहोत. पुढचा हप्ता बघा, आताच तुम्हाला 2 हप्ते आले आहेत, त्यानंतर पुढचा हप्ता केव्हा येणार त्याची महत्त्वाची माहिती आपण लगेच आता या ठिकाणी पाहणार आहोत. पुढच्या हप्त्याच्या संदर्भातची पण अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील. तर पाहू शकता, संपूर्ण जी माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला समजून सांगतो. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. सर्वात अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो, लगेच पटापट एक व्हिडिओ लाईक करून टाका. बरं, पटापट एक लाईक करून टाका. सर्वांनी पटापट एक लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि अतिशय महत्त्वाची माहिती सर्वच्या सर्व महिलांपर्यंत पोहोचणार आहे. तर बघा, 14 मार्चची अतिशय मोठी अपडेट आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर ज्या काही आलेल्या अपडेट आहेत त्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो. पहा, सर्वात मोठी अपडेट, मुंबई. फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्याने बहिणींच्या आनंदावर विरजण पडले होते. बघा, ज्यावेळेस तुम्हाला फेब्रुवारीमध्ये पैसे आले नाहीत त्यामुळे भरपूर महिला नाराज झाल्या होत्या. त्यातच सरकार हे पैसे कधी देणार याची चिंता लाडक्या बहिणींना लागून राहिली होती. त्यातच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाल्यानंतर मार्चचे पैसे कधी येणार असा प्रश्न त्यांना पडला होता. तर बघा, ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि 2100 रुपयांच्या संदर्भात पण सर्वात मोठी घोषणा जी आहे ती आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट, ज्या काय आलेल्या अपडेट आहे, तर आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला समजून सांगतो. त्यामुळे हा जो काय व्हिडिओ आहे तो सर्वांनी शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे. तर बघा, मार्चचे हप्ते त्या ठिकाणी म्हणजे फेब्रुवारीचे पैसे आल्यानंतर मार्चचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिलांना त्या ठिकाणी पडला होता. पण त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळालेलं आहे. पहा, आता मार्च महिन्याचे पैसे बहुतेक बहिणींच्या खात्यात होळीच्या दिवशी आल्याने लाडक्या बहिणींच्या आनंदाला पारावर उरला नाही. बघा, होळीच्या दिवशीच बरोबर महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत, मार्च महिन्याचे पैसे. काही महिलांना त्याच्या अगोदर आले होते, त्या दिवसाच्या म्हणजे होळीच्या अगोदरच्या दिवशी, आणि काही महिलांना होळीच्याच दिवशी. होळीच्या दिवशी कोणकोणत्या पैसे आलेले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर बघा, लाडक्या बहिणींना होळीच्या दिवशीच त्या ठिकाणी पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यातच पैसे काढण्यासाठी ठिकठिकाणी मोठी रांग लागल्याचे दिसून येत होते. बघा, जर आपण पाहिलं, होळी हा सण खूप महत्त्वाचा असतो आणि होळीच्या सणानिमित्त तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी घरामध्ये गोडधोड केलं असेल खाण्यासाठी, तर तो जो काही गोड पदार्थ असेल त्याच्यासाठी महिला त्या ठिकाणी बाजाराला जात असतात, त्यामुळे पैसे लागत असतात. तर होळीच्या दिवशीच महिलांच्या खात्यात पैसे पडल्यामुळे त्या ठिकाणी आपण जर पाहिले तर पैसे काढण्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या रांगा लागून त्या ठिकाणी दिसून येत होतात. म्हणजेच मोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं दिसून येत होतं. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा बँकांबाहेर महिलांची भली मोठी रांग लागल्याचं चित्र गुरुवारी दिसत आहे. होळी सणानिमित्त अकाउंटवर आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर सकाळपासून महिलांनी गर्दी केली होती. तसेच होळी सणानिमित्ताने योजनेचे पैसे मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बघा, आपण जर पाहिलं तर फेब्रुवारीचा हप्ता 8वा हप्ता
मार्चचा हप्ता, 9वा हप्ता असे 8वा आणि 9वा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे. आता पुढचा हप्ता जो म्हणजे 10वा हप्ता आहे तो पण तुम्हाला जमा होणार आहे. केव्हा जमा होईल? एप्रिलमध्ये. आता हा एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात केव्हा जमा होईल त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा. बघा, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील दुसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याचे पैसे महिला दिनानिमित्त देण्यात आले होते, मात्र 2 महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार असे सांगितले जात असतानाच खात्यामध्ये केवळ 1500 रुपये जमा झाले. म्हणजेच फक्त फेब्रुवारीचेच पैसे जमा झाले, मार्च महिन्याचे पैसे जमा झाले नव्हते. त्यामुळे महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. यातच आता बुधवारी आणि गुरुवारी अनेक महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. म्हणजेच काय तर सर्वच्या सर्व महिलांना फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 असे दोनही महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा झालेले आहेत. बरोबर, सर्वांना आलेले आहेत का 3000 रुपये? पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगून टाकायचे. 3000 रुपये महिलांच्या खात्यात या ठिकाणी जमा झाले आहेत. फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे 3000 रुपये त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. आता पुढे पहा. बघा, काही दिवसांपूर्वीच महिला आणि बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचे 7 ते 12 मार्चपर्यंत 2 टप्प्यांमध्ये मार्च महिन्याचाही हप्ता, दोन्ही महिन्यांचे हप्ते दिले जाणार असल्याचे सांगितले होते. सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया 7 मार्चपासून सुरू झाली आहे. 7 मार्चपासून पैसे जे ते जमा होणे सुरू झाले असे त्या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे मॅडम म्हणाल्या होत्या. त्यामुळे 7 मार्चपासून 12 मार्चपर्यंत हे जे काही पैसे आहेत ते 2 टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यात जमा होत होते. त्यामध्ये जर आपण पाहिले तर 1500 रुपये फेब्रुवारीचे आणि 1500 रुपये मार्च महिन्याचे असे 3000 रुपये महिलांना जमा झाले होते. बरोबर. आता जो पुढचा हप्ता आहे म्हणजेच तुमचा जो 10वा हप्ता आहे तर तो 10वा हप्ता केव्हा येणार? बघा, आता एप्रिलमध्ये तुमचा पुढचा हप्ता ह्या ठिकाणी येणार आहे. आता हा हप्ता केव्हा येणार याची पण उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर बघा, एप्रिलचा जो हप्ता आहे तो हप्ता पण तुम्हाला लवकरच येणार आहे. ठीक आहे, लवकरच तुम्हाला येणार आहे. त्याचं काय कारण आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद ह्यावेळेस ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला पहिल्या वर्षी लाडकी बहीण योजना जी आहे ती त्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर होती. म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी साधारणतः किती खर्च येईल तो त्या ठिकाणी आता सरकारला कळून आलेला आहे. 1 वर्ष योजना सुरू राहिल्यानंतर सरकारला त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे इतकी त्या ठिकाणी रक्कम जी आहे ती जर आपण लाडकी बहीण योजनेसाठी ठेवली तर वर्षभर ती रक्कम पुरेल. तर सरकारला ते लक्षात आल्यानंतर सरकारने आता 36,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी. त्यामुळे लाडक्या बहिणींचा जो काही निधी आहे तो आता त्या ठिकाणी वेळेवर उपलब्ध होईल. त्यासोबतच हा निधी जसाच महिला व बालविकास विभागाला त्या ठिकाणी पाठवला की लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. म्हणजेच काय तर 10वा हप्ता हा एप्रिलपासून येतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एप्रिल महिना जो असतो बघा, सरकारचे जे काही नवीन वर्ष आहे ते एप्रिलपासून सुरू होत असतं. आपण ऐकलं असेल बघा, मार्च एंडिंग वगैरे. तर एप्रिलपासून सरकारचं नवीन वर्ष सुरू होत असतं. 1 एप्रिलपासून 1 एप्रिल ते 31 मार्च अशा पद्धतीने सरकारी त्या ठिकाणी वर्ष असतं. तर 1 एप्रिलला नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे तुम्हाला 1 एप्रिलपासून त्या ठिकाणी जो काही निधी आहे तो पण उपलब्ध होऊन जाईल. आणि त्यासोबतच सरकार आता यावर्षी असा निर्णय घेऊ शकतं की एक फिक्स तारीख त्या ठिकाणी ठरवली जाऊ शकते आणि त्या तारखेलाच तुमच्या खात्यात पैसे जे ते जमा केल्या जाण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तशा पद्धतीची पण माहिती आलेली आहे. आता पुढे पहा. बघा, 2100 रुपयांची प्रतीक्षा. तर 2100 रुपयांसंदर्भात काय माहिती? निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुतीने जाहीरनाम्यात दिलं होतं. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी 2100 रुपये देऊ असं म्हटलं होतं. मात्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 10 मार्च रोजी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात 2100 रुपयांविषयी कोणतेही भाष्य केलेले नाही. तसेच पुढील वर्षी केलेली निधीची तरतूद ही फक्त 36,000 कोटींची आहे. त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचं दिसत आहे. म्हणजे 2100 रुपयांसाठी त्या ठिकाणी अजून काही दिवस वाढ त्या ठिकाणी पाहावी लागेल. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.